तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. तर ठिकाण पाहून तुम्हाला समजलंच असेल की तर आज आपण कुठे आलेलो आहोत. तर हे तीच जागा आहे जिथं कोट्यावधी लोकांच्या जीवनातला अंधार दूर झालेला आहे. म्हणजेच आपली महामानवास प्रज्ञसूर्य आणि क्रांतीसूर्य असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी. इथं पाय ठेवता क्षणीच वाटले जीवाला एक वेगळाच आनंद झाला. आणि कोणत्या शब्दात आपल्या यूट्यूब फॅमिलीसंग असं बोलण्यास आनंद झाला. असं वाटलं की चला बा आपल्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा थोडंसं मऊ गावातलं दर्शन करून घ्यावं. हे पाहू शकता, ही आहे आपली जन्मभूमी महू गावची. इकडचा तिकडचा परिसर खूप स्वच्छ, शांत आणि छान आहे. आणि हे बघू शकता पूर्ण एकदम की इतकं छान वाटलं की महू गावमध्ये आम्ही गेलो आणि तिथं पाय ठेवता क्षणीच असं वाटलं की बापरे, आपला जन्म घेऊन आपण धन्य झालो की आपल्याला महू गाव हे बघायला मिळालं. जिथं आपले बाबासाहेब जन्मास आले ती जागा बघायला मिळाली, तिथे जायला भेटलं. तर पाहू शकता फोटो एकदम छान आहेत. हा फोटो बघा, इकडे हाही फोटो बघा, असे छान फोटो लावलेले आहेत. तर हा सगळा परिसर आहे अंदरचा आपल्या जन्मभूमी महूगाव इथला. तर पाहू शकता हा जो कलश आहे हे मस्त पूर्ण असं बांधलेलं आहे आपल्या दीक्षाभूमीच्या सारखं. तर या कलशमध्ये आहे बाबासाहेबांच्या अस्थी आहेत. तर ते आम्ही गेलो, दर्शन वगैरे घेतलं, जेवण वगैरे केलं आणि दिवसभर मस्त थोडंसं ध्यान केलं, थोडंसं फिरलो वगैरे आणि छान वाटलं. म्हणजे असं मनाला इतका आनंद झाला की शब्दात बी सांगू नाही शकत मी. इतका आनंद झालेला आहे कारण की ज्या बाबामुळे आपले जीवनाचा उद्धार झाला त्याच बाबांच्या जन्मभूमीवर आपण गेलो आणि डोळे भरून असं बघितलेलं आहे. तर ह्या फोटो बघा, इथे प्रत्येक फोटोतनी काहीतरी विचार लिहिलेले आहेत. आणि हे रामजी बाबा आणि भीमाई माता बाबासाहेबांना झोका देताना असं छान दिसत आहे. तर सुभेदार रामजी सकपाळ बघा किती छान दिसतात रामजी बाबा, मस्त एकदम वर्दीमध्ये. महार रेजिमेंटची ज्यांनी सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे. प्रत्येक फोटोत असं काहीतरी दडलेलं आहे, काहीतरी तर ती विचार मांडलेले आहेत की जेणेकरून आपल्याला ते वाचून आपल्याला प्रत्येक क्षण असा म्हणजे धन्य झाल्यासारखं वाटते. कारण की भूमीच एवढी पुण्यवान आहे की सांगू शकत नाही, शब्दात तर नाही सांगता येणार. तर पाहू शकता एकच नंबर. चला, तुम्ही कधी जन्मभूमीला आले का महू गावमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला पुढे तुम्हाला संपूर्ण जन्मभूमी दाखवते बाबासाहेबांची. चला पाहूया. तर हे पहा, हे आहेत रमाबाई आणि बाबासाहेब छान असे बसलेले बघा. ज्या मनुवाद्याच्या काळात जर बाबासाहेब इतके छान असे राहिले, सुटाबुटात राहिले आणि समाजसुद्धा सुटाबुटात आणलेला आहे, तर त्याच बाबाची ही जन्मभूमी. आणि हे पहा, भारताचे संविधान बहाल करतानाचे फोटो पंडित जवाहरलाल नेहरू. हे पाहू शकता किती मस्त. आज यांनी भारताला संविधान दिलं म्हणून आपण मानाने आणि सन्मानाने जगत आहोत. पण एक असं वाटते की आपल्याला बौद्ध धर्म देऊन बाबासाहेबांनी आपलं जीवन सोन्याहूनही सोनं केलं आपल्या जीवनाचं. हे पहा, संविधान लिहिताना फोटो छान असं पूर्ण आपल्या जन्मभूमीमध्ये लिहिलेलं आहे. आणि हे कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे. चहा आणि पाव खाताना हे मिलिंद विद्यालय
महाविद्यालयाचे आहेत, मराठवाडा औरंगाबादचे फोटो आहेत ती बघा. म्हणजे प्रत्येक फोटोत स्पेशल अशी माहिती दिलेली आहे त्यांनी आणि छान लिहून ठेवलेलं आहे. मला तर खूप भारी वाटलं, कारण की मी ज्यांचं लहानपणापासून ज्यांची गौरवगाथा वाचत आली, ज्यांचे विचार ऐकत आली, ज्यांची गोष्टी म्हणजे आजोबा बाबा असे सांगायचे ते गोष्टी त्या जागेले पाहण्यासाठी माझे भाग्य. आज मला खूप भारी वाटलं. तर तुम्ही बी एखाद्या वेळेस महूगावला या आणि बघा, छान वाटते, भारी वाटते. आपला जन्म सफल झाल्यासारखं असं वाटते. जीवनात आता काही नको, असंच पुण्यभूमीवर पाय ठेवले, मस्तकाला इच्छी माती लागली, धन्य जन्म झाला हा. तर तुम्ही कधी आले का महूगावला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे नेपाळची काठमांडूमधली तस्वीर आहे, फोटो आहे, बघू शकता. अशा प्रकारे खूप छान एक फोटोतनी एक रहस्य दडलेला आहे, एक संदेश असा हिंदू कॉलनी दादरमधला आहे हे. आणि प्रत्येक गोष्टीत अशी एक विचार मांडलेले आहेत, जे विचार आपण ऐकण्यास की आपण तृप्त झाल्यासारखं वाटतो. चला तर तुम्ही पहा आणि सांगा कमेंटमध्ये, आपली जन्मभूमी, आपल्या बाबांची जन्मभूमी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी. आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. चला तर सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करा. आणि चला, सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो, तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो.